शिवसेनेमध्ये आधी आमदार आणि आता नगरसेवक चक्क गुंडगिरी करताना दिसत आहेत. जनतेच्या मतांवर निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी मुजोरी करण्यासाठी असतात का, असा प्रश्न आता सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. कल्याणचे शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. साधा फोन उचलला नाही म्हणून रमेश म्हात्रेंनी चक्क डॉक्टरांना मारहाण केली आहे. आपण लोकप्रतिनिधी झालो की काहीही करू शकतो, हा मुजोरपणा असलेल्या रमेश म्हात्रेंवर कारवाई करा, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येते आहे. दरम्यान रमेश म्हात्रेंच्या अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती कल्याणचे एसीपी सुहास हेमाडे यांनी दिलेली आहे. मात्र अजूनही गुन्हा दाखल का झाला नाही, एवढा वेळ का लागतो, असा संतप्त सवाल उपस्थित होतो. याच्यामध्ये एक महिला आरोपी आहे, दुसरे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे आहेत, अक्षय कारंडे जो आता अटक केलेला आहे, रमेश पवार आणि प्रमोद निकम, हे दोघं म्हणजे तिघं आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. 3 आरोपीला अटक केलेला, अजून 2 आरोपीला आपण का अटक करत नाही? नाही, अटकेचा मी प्रोसिजर करतोय पुढची. सर, या संपूर्ण प्रकरणात रमेश म्हात्रे यांना पोलीस अंगरक्षक आहे, त्या ठिकाणी तो होता, त्यांनी आपली प्रक्रिया त्यांनी फॉलो केली का कंट्रोल? नाही, त्याबाबत पण आम्ही योग्य ती चौकशी करू आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करू. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत आक्रमक झालेत. अध्यक्ष महोदय, त्या नगरसेवकांनी हात उचलला आणि त्या डॉक्टरांना मारहाण केली. अध्यक्ष महोदय, किती गंभीर प्रकरण आहे, किती गंभीर प्रकरण आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे एखादा कोणी डॉक्टर आपल्याला सांगतो की ह्या हॉस्पिटलमध्ये बेड नाहीये, निकूची गरज लागणार आहे आपल्याला, आपली ॲडमिशन दुसऱ्या हॉस्पिटलला करून देतो. आपण मारहाण करायची या डॉक्टर्सना, महिला असो पुरुष असो, कुठचेही डॉक्टर्स असो, कुठचेही नर्सेस असो, कुठचेही रेसिडेंट डॉक्टर्स असो. अध्यक्ष महोदय, काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? मला वाटतं सगळेच इथे मान्य करतील की असं जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली आणि जर काम बंद झालं तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आमची मागणी ही आहे की आपण निर्देश द्यावे सरकारला, एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही. अध्यक्ष महोदय, ही आपण इथे निर्देश दिले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, आपले निर्देश याच्यावर गरजेचे आहेत. शासनाने याची दखल घ्यावी, नोंद घ्यावी. कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात. महिला आरक्षण करायला निघालाय ना, तुम्ही टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करता आणि बिनधास्तपणे निघून जातात. मी त्यांना सुचवलं आहे, गृहमंत्रीपदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकला आहे त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची या रस्त्यावरून धिंड काढा. पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना तुम्ही, बुलडोजर फिरवता ना, यांचीही काढा. आणि आता मग जाहीर करा करणार नसाल तर, नाही आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलं आहे.